राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पुरवण्यात येणाऱ्या Z+ सुरक्षा कवचाचा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा ही मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे। सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती। त्यांचे म्हणणे होते की संघाची संस्था अधिकृतरित्या नोंदणीकृत नसल्याने करदात्यांच्या पैशातून ही सुरक्षा पुरवणे अयोग्य आहे। त्यांनी मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भही दिला होता। मात्र मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने ही याचिका गुणवत्ताहीन ठरवली। न्यायालयाने स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिलेल्या सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे किंवा माहिती रेकॉर्डवर उपलब्ध नाही। केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाने सुरक्षेच्या निकषांनुसार घेतलेले हे निर्णय असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यासाठी पुरेशी कायदेशीर कारणे दिसून आली नाहीत। या निर्णयामुळे सरसंघचालकांच्या सुरक्षा खर्चावरून सुरू असलेल्या वादावर तुर्तास पडदा पडला आहे।